कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा भरला। या मेळाव्यादरम्यान जिल्हाध्यक्षांना अजित पवारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। शहरात किती वॉर्ड येतात त्याची माहिती देत असताना अजित पवार यांनी मध्येच थांबून जिल्हाध्यक्षांना चांगलं छापलं। आम्ही राजकारणात काम करणारी माणसं आहोत, आम्हाला आकडेवारीची माहिती आहे, तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काय काम केलं ते सांगा, अशा शब्दात अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना खडसावलं। जीवा शिळ परिसरातील 11 वार्ड येतात। नवी मुंबई मनापासून वगळलेली ठाणे तालुक्यातील 14 गावातल्या 5 ग्रामपंचायती आणि कल्याण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काम करणारे कार्यकर्ते इतर संघटना वाढवण्याच्या करता काय केलं पाहिजे आणि तुम्ही आज त्याच्यावरून काय केलं त्याचा रिपोर्ट द्या। हे काय जे वॉर्ड येतात ते वॉर्ड येतात। अलिबागच्या पीएनपी सांस्कृतिक कला विकास मंडळानं सहकार तत्वावर उभारलेल्या नाट्यगृहाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार राजन तेली यांची उपस्थिती होती। यावेळी शेकापचे जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तावडे आणि तटकरे यांच्यात नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून चांगलीच जुगलबंदी रंगली। रायगडमध्ये हे पहिलं नाट्यगृह निर्माण झालं हे राजन इथे आहे। दुसरं सहकारी तत्वाचं नाट्यगृह सिंधुदुर्गामध्ये आम्ही एका काळात करणार आहोत, त्याची तयारी सुरू केलेली आहे। प्रधान सचिवांनी त्याला मान्यता दिली असं मी इथूनच घोषित करतो। आता याच्यानंतर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करणार आहात, बांगला हे आपलं शासनच आहे, पण तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करणार आहात। तुम्ही राजन दिलेलं सांगितलं त्याचा करणार आहोत, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सहकार्याची चळवळ नारायण राणेंच्या करण्याची त्यांची काळामध्ये तुम्ही घेतली काय याच्याबद्दल मला सरकारने म्हणजे त्याला घेण्याच्या प्रयोगाचा सुरुवातीचा भाग आहे तो। त्याचा अर्थ तोच आहे की आता इथे खाली बघतो आपण, आता जसं मगाशी यांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवात झाली, तसंच फक्त रिमोट हातात घेतला तर फक्त त्याची कळ दाबायची आहे, एवढंच फक्त शिल्लक ठेवलं मुख्यमंत्र्यांनी। त्यामुळे नारायण राणे असेल तिथं नाट्यगृह चांगलं होईल याच्यात काय माझ्या मनामध्ये काय सरकार असे सरकाराचे प्रयोग आता 5 ठिकाणी करतात काय एवढं मला। अलिबाग येथील पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळानं सहकार तत्वावर उभारलेल्या नाट्यगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते। राज्यात कलेचं क्षेत्र विस्तारत चाललंय असं असताना नाट्यगृह मात्र कमी पडत आहे, त्या पार्श्वभूमीवर जुनी नाट्यगृह दुरुस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। तर विनोद तावडे यांनी 500 रुपये दरापर्यंतच्या तिकिटांना जीएसटी लावणार नसल्याचं जाहीर केलं। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। 1 जानेवारी 2016 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला। 12 ते 14 जुलै असे 3 दिवस संपावर जाण्याची कर्मचाऱ्यांनी जाहीर केलं होतं। हा 3 दिवसीय संप मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा मागे घेण्यात आला। 2 दिवसांपूर्वी कोपरगावात एका 20 वर्षीय मूकबधीर मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर जिल्हाभरात त्याचे पडसाद उमटले। ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढत बंद पाळण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांची विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पाटील यांच्याकडे केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उरली नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली। आज त्या पीडित मुलीची भेट घेतली। एक मोठा मानसिक धक्का त्या मुलीला आणि त्याबरोबर त्या कुटुंबियांच्यावर तो आघात झालेला आहे। त्या घटनेचा किती निषेध करावा थोडा कमीच आहे। आरोपींना शिक्षा झाली पाहिजे। कुटुंबियांनी जी मागणी केलेली आहे की फास्ट ट्रॅकवर खटला चालावा किंवा विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी। तर आम्ही आता आज शिर्डीला माननीय मुख्यमंत्री येत आहे, आम्ही सगळेच मिळून त्यांना तशा प्रकारचं निवेदन देणार आहोत। शिर्डीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। साईनामाचा जयघोष करत राज्यभरातल्या पालख्या शिर्डीत दाखल झाल्या। सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साई चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली। द्वारकामाईत अखंड पारायणाचं वाचन सुरू आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाला त्यानं प्रारंभ झाला। उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक
विद्युत रोषणा करण्यात आली आहे। मंदिर परिसर आणि गर्भगृहाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। दरम्यान एका साई भक्तानं साई चरणी 2 किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्या। द्वारकामाई मंदिरातील साईबाबांच्या फोटोसमोर या पादुका बसवण्यात येतील। अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा एका चांगल्या कारणासाठी चर्चेत आले। नागपूर विद्यापीठातर्फे आतापर्यंत तब्बल 1000 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले। नागपूर विद्यापीठाच्या या भीम पराक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यासाठी नागपूर विद्यापीठांतर्गत सुमारे 4.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। परीक्षा झाल्याच्या 45 दिवसाच्या आत निकाल लावण्याचं लक्ष्य नागपूर विद्यापीठानं पूर्ण केलं आहे। विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीसाठी नागपूर विद्यापीठानं आधुनिक स्कॅनिंग सेंटर सुरू केलं। या स्कॅनिंग सेंटरमध्ये एकाच वेळी 272 परीक्षक संगणकावर विद्यार्थ्यांचे पेपर तपासतात। त्यामुळे 25 ते 27,000 पेपर एकाच दिवशी तपासणं शक्य झालं। पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याचा खून झालाय। 2 कैद्यांच्या हाणामारीत त्या कैद्याचा मृत्यू झालाय। दुपारी 12:30च्या सुमारास कारागृहातल्या बी वॉर्डात ही घटना घडली। या वॉर्डात सर्व गुन्हेगारी क्षेत्रातील कैद्यांना ठेवण्यात येतं। यातील सुखदेव मेघराज महापूर या कैद्याचा हाणामारीत मृत्यू झाला। सुखदेवला अपहरणाच्या गुन्ह्यात 4 वर्षांची शिक्षा झाली होती। दरम्यान पोलिसा घटनेचा आता सखोल तपास करतात। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग बिर्दी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। सायकलिंगचा सराव करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीनं उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। 2000 रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या दुकलीला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले। आकाश भावसार, संतोष तमखाने अशा दोघांची नावं आहेत। स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीनं हे दोघे बनावट नोटा छापत होते। अशा अनेक बनावट नोटा या दोघांनी चलनात आणल्या। त्यांच्याकडून 2000च्या 6 नोटा, प्रिंटर आणि स्कॅनर जप्त करण्यात आले। आडगाव पोलिसांनी ही कारवाई केली। रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली। हावडा मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये 37 वर्षीय महिलेचा एका बांगलादेशी तरुणानं विनयभंग केल्याची घटना नागपूर भुसावळ दरम्यान घडली। बंगलोर येथील 37 वर्षीय महिला हावडा मुंबई दुरांतो एक्सप्रेसमधून एकट्या प्रवास करत होत्या। शेजारच्या बर्थवरील मोहम्मद युसुफ सुलेमान या 23 वर्षीय बांगलादेशी तरुणानं झोपेत असलेल्या महिलेचा विनयभंग केला। तिने हा प्रकार टीसीला सांगितल्यानंतर महिलेनं रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला 4 चोरांकडून बंदुकीचा धाक दाखवून त्याला बेदम मारहाण करून लुटण्यात आलं। चोरट्यांच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला। त्याला अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मध्यरात्रीच्या सुमारास हिंजवडीहून मुंबईकडे जाण्यासाठी पंकज कदम यानं एका खासगी स्कॉर्पिओ कारला लिफ्ट मागितली। या गाडीत आधीपासूनच 4 प्रवासी होते, त्यामुळे गाडी मुंबईला जात असल्याचं कदम यांना सांगण्यात आलं। मात्र कदम गाडीत बसल्यानंतर ही गाडी किवळे गावाजवळ थांबवण्यात आली आणि गाडीच्या चौघांनी कदम यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल, पैसे, ATM कार्ड घेऊन पळ काढला। टाकून ही स्कॉर्पिओ थांबली। मग तो बोलला बोरिवलीसाठी, मग तो बोला 250 रुपये घेऊन। मी बोलला ठीक आहे। मग त्यांनी 10-15 मिनटं मला घेऊन असं चालली गाडी। नंतर त्या लोकांनी बाजूला जो माझ्या बसला होता त्यांनी मला मारला। तर मी बोलला काय झालं? मग जो पुढे बसला होता त्यांनी माझ्यावरती बंदूक दाखवली आणि मला बोलला गोली मारीन, आणि तसंच पाठच्यानी पण। मग ते लोक मला खूप मारत होते। मग त्यानंतर मला सीटच्या इकडे तोंड खाली घातलं सीटच्या इकडे, नंतर ते पण मारत होते। नंतर मग कुठेतरी घेऊन गेले मला ते लोक आणि तिकडे मला लात बीत मारून बाहेर फेकून टाकलं। लातूर शहरात गेल्या 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। अर्ध्या 1 तासाच्या अंतरानं पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसहित सर्वांनाच दिलासा मिळाला आहे। 10 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर लातूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली। शुक्रवारी दुपारी आणि रात्री लातूर शहरात जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। या पावसामुळे ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांची पिकं माना टाकत होते, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं। मात्र सलग 2 दिवसात पडलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पिकांना जीवदान मिळणार आहे। मुंबई पुणे या 2 शहराच्या मध्यभागी असलेल्या कर्जत तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलंय, त्यामुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधब्यावर फिरायला मजा करायला येतात। पण मौज मजा करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यात। शुक्रवारी सोलनपाडा धरणात 2 जणांचा मृत्यू झाल्यानं प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या धबधब्यांवर आणि धरणांवर 2 महिन्यांची बंदी घातली। त्यामुळे 2 महिने पर्यटकांना या धबधब्यावर किंवा धरणावर फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही।
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत. हे दोघेही सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. ईडीनं मिसा भारतींच्या दिल्लीतील निवासस्थाने आणि कंपन्यांवर छापे टाकले. एकूण 3 ठिकाणी छापे मारल्याचं समोर आले. मिसा आणि शैलेश यांच्या कंपनीनं एकाच दिवसात बँकेमधून तब्बल 90 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती तपास संस्थांच्या चौकशीत समोर आली. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. भारतीय सैन्यानं देखील पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. तर दुसरीकडे बंदीपोरा भागात दहशतवादी हल्ला झालाय. हाजीन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान जखमी झाले. IIT, NIT आणि इतर महाविद्यालयातील इंजिनिअरिंगच्या प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आणली. आधी बोनस मार्कांचा मुद्दा निकाली काढा, नंतरच या प्रवेशाला परवानगी द्या, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. न्यायमूर्ती दीपक मिश्रा, AM खानविलकर यांनी पुढील आदेशापर्यंत काउन्सिलिंग आणि प्रवेश न करण्याचे आदेश दिले. प्रवेश परीक्षेत चुकीच्या प्रश्नासाठी IITनं सर्व विद्यार्थ्यांना बोनस मार्क दिलेत. ज्यांनी चुकीचा प्रश्न सोडवलाच नाही त्यांनाही बोनस मार्क देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की 33,000 विद्यार्थ्यांचं भविष्य अगोदरच टांगणीला लागलेलं आहे. बोनस मार्क वैध असल्याचा निर्णय झाल्यावरच या संस्थांमध्ये प्रवेशाला परवानगी द्यायला हवी. बोनस मार्क ही एक समस्या आहे आणि ती लवकरात लवकर सोडवायला हवी, असं देखील कोर्टानं म्हटलंय. जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये G20 परिषदेसाठी जगभरातील 20 मोठे नेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे या परिषदेविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना आक्रमक स्वरूप प्राप्त झालं. यात आतापर्यंत जवळपास 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. निदर्शकांनी अनेक गाड्यांना आग लावली. तसंच सुपरमार्केटमध्ये लुटीच्या देखील घटना घडल्या. दक्षिण पश्चिम सिरियामध्ये 9 जुलै रोजी आज होणाऱ्या युद्धविरामाचं ब्रिटनच्या संरक्षण सचिवांनी स्वागत केलंय. अमेरिका, रशिया आणि जॉर्डन या देशांनीही युद्धविरामाची पुष्टी केली. जर्मनीमध्ये सुरू असलेल्या G20 परिषदेमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीनंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मिसाईलची घोषणा केल्यानंतर बंद असलेल्या बंकर आणि सुरुंगाची पुन्हा डागडुजी करण्यात येते. उत्तर कोरियाच्या दाव्यानुसार ही नवी मिसाईल अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता ठेवते. इराकच्या मोसूलमधून आयसिसची मुळं पूर्णपणे उघडून टाकण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. एका घरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यात येत असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान दहशतवादी स्नायपर, ग्रेनेड तसंच आत्मघाती हल्ला करत असल्यानं लष्कराला सावधगिरीनं पावलं उचलावी लागतात. जपानच्या दक्षिण पश्चिमी भागात वादळ आणि मुसळधार पावसानं हाहाकार उडवला. यात आतापर्यंत 11 नागरिकांचा बळी गेलाय तर 14 जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जाते. अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या ऑकलंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर आसपासच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्यात. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची बाब समोर आली नाही. इटलीच्या टोरे अनुझेटा शहरात एक 4 मजली इमारत कोसळली. या इमारतीत राहणाऱ्या 2 परिवारातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होते. दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीत 8 लोक राहत होते. सध्या मलबा हटवण्याचं काम सुरू असून या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलं नाही. कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात जंगलाला लागलेला वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येते. सोबतच 250हून अधिक फायर फायटर्स आग विझवण्याचे प्रयत्न करतात. 250 एकर परिसरामध्ये हा वणवा लागला. फेसबुकवर विवादास्पद मजकूर रोखण्यासाठी असा कंटेंट ब्लॉक करण्याचे आदेश पाकिस्तानने दिले होते. त्यानंतर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांची भेट घेतली. फेसबुकवर विवादास्पद कमेंट केल्याबद्दल पाकिस्तानात नुकतीच एकाला शिक्षा देण्यात आली. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित संचलनात देवगर्जना या मराठमोळ्या ढोल ताशानं उपस्थितांची मदत घेतली. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संचलनामध्ये सामील होण्यासाठी अमेरिकाभरातील असंख्य पथकं धडपडत असतात. मात्र काही निवडक पथकांनाच यात सहभाग होण्याचा मान मिळतो. देवगर्जना ढोल ताशा पथके समीर मंगरुळकर, अभिजित पालके आणि देव समीर मंगरुळकर यांनी 5 वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरू केलं. अमेरिकेच्या राजपथावर मराठी ढोल ताशा गरज नाही, आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असल्याचं या ढोल ताशा पथकाला सांगितलं. सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती दाक्षिणात्य सुपरस्टार थलावया रजनीकांत यांच्या पहिल्या सेल्फी व्हिडिओची. आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर राहिलेले रजनीकांत आता सोशल मीडियामुळे चर्चेत येत आहेत. रजनीकांत आपल्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेत गेले आहेत.
अमेरिकेत असताना त्यांनी फरारीमधून प्रवास केला. त्यांच्यासाठी फरारीतून प्रवास करणं यात काही नवीन नसलं तरी यावेळी त्यांनी प्रवासात चक्क सेल्फी व्हिडिओ काढलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या आगामी सिनेमा जग्गा जासूसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशात त्या दोघांना आश्चर्यचकित करणारा फोटो समोर आला. या फोटोमध्ये दोघेही न्यूड दिसतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.